मीच आहे. मला असं वाटलं की मस्त येईल व्हिडिओ असा फ्रीजमधून एकदम मस्त वाटेल, पण 100 वेळा त्याच्यासाठी फ्रीज उघडावा आणि बंद करावा लागला. लग्नाआधी मला आईने सांगितलेलं की हेंद्रेपणा बाई काही करू नकोस, तू स्वयंपाक शिकून घे. पण मी आली हेंद्रीच, स्वयंपाक नाही शिकले. पण ते म्हणतात ना, डूबते गो तिनके का सहारा. बहिणीने वाचवलं मला, तेही 100 कॉल 100 कॉल केल्यावर. 100 कॉल नंतर 1 कॉल रिसीव करणारी माझी बहीण. चपात्यांमध्ये विषय शॉर्ट आहे आपला. हॉस्टेलवरती होतो ना आपण. चपात्या एकदम टमटमीत गरगरीत असतात आपल्या, फुगून पार. मी पण एवढी फुगत नाही जेवढी चपात्या बघा कशी फुगली आहे आपली चपाती, मस्त टमटमीत. असं टोपलंभर चपात्या करून ठेवल्यात मी मस्तपैकी. आणि बहिणीने सांगितलेली वांग्याची भाजी मस्त झाली होती बाय द वे. थोडासा फराळ खाल्ला आधी पोटोबा, मग नंतर विठोबा. देवपूजा तशी महिन्यातून एकदाच करते मी, पण देवपूजा अशी करते की 33 कोटी देव पण बोलत असतील, बाई एक दिवसच देवपूजा करते, पण एवढं काय मागतेस की आम्हालाच खोड्यात पाडतेस पूर्ण. आणि नंतर मग बनवलेली वांग्याची भाजी आणि चपाती खाल्ली. टी व्ही बघता अर्थात. टी व्ही बघितल्याशिवाय घास गिळत नाही मला. आणि नंतर ऑफिसचं काम खूप जास्त होतं. आजच्यापुरतं एवढंच. बाय.